चला मंडळी, आता जे थोडेफार पाईप वगैरे बदलायचे होते ते बदलून घेतले आणि म्हटलं चला आता तुरीच्या शेंगा तोडू. परंतु बघा, आता अर्ध्या तुरी पूर्ण निब्बर झाल्या होत्या आणि तुरीच्या शेंगा निब्बर काही उकडायला चांगल्या लागतात, परंतु भाजी जर बनवायची जर म्हटलं तर कवळ्या शेंगा भाजीसाठी चांगल्या असतात. तर चला मग आता कवळ्या कवळ्या शेंगा मी बघत होते आणि शेंगा तोडायच्या. तर तूर पण खूप छान आता आली आणि पूर्ण लोळी, वरती झाडंसुद्धा दिसत नव्हते. तर पूर्ण शेतात अशी तूर आता ही लोळी आहे. तर एका ताईनं मला बी दिलं होतं चवळीचं, तर म्हटलं तुरीच्या शेतात टाका आणि नक्कीच ही जी चवळी आहे तर हिवाळ्यातच येईल. तर खरोखर मंडळी काही असं बी असतं की ते सीझनवारीच येत असतं. तर खरोखर मंडळी आता जी चवळी शेतात आल्या. आता बघा, तूर पेरून किती महिने झाले आणि त्याला कसं की झाडं खूप मोठाले झाले, परंतु शेंगा काही लागल्या नव्हत्या. तर आता जे हिवाळ्यात येणारं खरोखर वाण आहे. तर तुरीच्या शेंगा तोडताना लक्षात गेलं की थोडेफार जे चवळीचे दाणे टाकले होते तर त्याला बघा किती अशा सुंदर अशा शेंगा पण लागल्या. आणि झाडं तुरीच्या जे झाडं आहेत तर त्याच्यावर पूर्ण वेल गेला आणि अशा ह्या शेंगा पण काही वाळल्या होत्या आणि काही निब्बर झाल्या. तर नक्कीच आता ह्या पण शेंगा मी तोडणार आहे भाजीसाठी. तर असं हे हिवाळ्यातील वाण आहे, तर आपण पण टाकायचं तुरीच्या शेतात.